भारताचे लोक। आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन आपल्या गांधी विद्यालयामध्ये हा दिवस या ठिकाणी साजरा करीत आहे आणि या निमित्ताने आज आपण प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहेत। 4 गट या ठिकाणी तयार केलेले आहेत। ते 4 गटापैकी पहिला गट आहे ए गट, दुसरा गट आहे सी गट आणि चौथा गट आहे डी गट। आणि या 4ही गटांना आता मी काही प्रश्न विचारले संविधानावर आधारित आणि जज म्हणून तुमचं काम करणार आहे। त्यामुळे कोणता गट या ठिकाणी विजयी होणार आहे हे आपल्याला आता बघायचं आहे। यासाठी पहिला प्रश्न मी या ठिकाणी विचारत आहे, भारताचे संविधान किती दिवसात तयार करण्यात आले? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। बरोबर आहे, बरोबर आहे। काय म्हणायचं? भारताचा संविधान दिवस कधी साजरा करण्यात आले? 26 नोव्हेंबर। काय म्हणायचं? आज संविधान दिन आपण साजरा करीत आहोत। या संविधान दिनानिमित्त शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवण्यास आपल्याला सांगितलेले आहेत। त्यापैकी आपण प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या प्रश्न मंजुषा गटामध्ये कार्यक्रमामध्ये ए बी सी डी असे गट करण्यात आले होते। त्यापैकी सर्वात चांगली उत्तरं देण्याचा प्रयत्न सी गटाने केलेला आहे। म्हणून शाळेच्या वतीने मी मुख्याध्यापिका वानखडे मॅडम या सी गटाच्या विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते। कॉंग्रॅच्युलेशन सी गट, कॉंग्रॅच्युलेशन। निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत। जय हिंद। आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम सकीना है। आज यहाँ सभी संविधान दिवस बनाने के लिए इकट्ठा हुए हैं। भारत में संविधान दिवस 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। आदरणीय मुख्याध्यापिका तसेच माझे सर्व शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे, त्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे। नको राजेशाही, नको धोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही। भारतीय संविधान हे आपल्या भारत देशाची आत्मा आहे। भारतीय संविधान दरवर्षी 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो। भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधान स्वीकारण्यात आला, म्हणून हा दिवस 26 नोव्हेंबर म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागला होता। तसेच भारतीय संविधानाला 448 कलमे 12 अनुसाचे आणि 118 विभाग आहेत। भारतीय
संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पकार होते. मी माझ्या 2 शब्द बोलून इथे भाषण संपत आहे. धन्यवाद. देशाला संविधान देते, घटना देते, याचा आपल्या देशाला खूप मोठा अभिमान आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती परिश्रम घेतलेले आहेत. या ठिकाणी तिने आता सांगितलं का 2 वर्ष लागलेले होते संविधान तयार करायला. आणि मग ही घटना तयार करायची गरज का लागली? कारण नुकताच आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला काय झालेला? स्वतंत्र झालेला होता. आणि स्वतंत्र भारतासाठी आपल्या देशाला घटनाची गरज होती. आणि ही घटना कशी असावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 13 देशांच्या संविधानाचा अभ्यास केलेला. आणि अहोरात्र त्यांनी मेहनत करून त्या ठिकाणी संविधान तयार केले. आणि हे संविधान त्यांनी देशाला समर्पित केले. आणि तो दिवस होता आजचा 26. हा जो घटना, हे जे संविधान आहे, हे संविधान त्या दिवशीपासून कारभार देशाचा काय सुरू झालेला आहे? सुरळीतपणे चालू झालेला आहे. ती आजपर्यंत म्हणून 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. अशा तऱ्हेने या ठिकाणी या सर्व मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला संविधान दिवसाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. आज 26 नोव्हेंबर आपण इथे जय संविधान. जय संविधान मी याच्याकरता म्हणाले कारण खरोखरच आम्हाला अभिमान आहे या संविधानाचा. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला, आत्ताच आपल्याला मॅडमने सांगितलं, जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा अनेक अन्याय अत्याचार आपल्यावर होत होते. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला खरी गरज होती ती म्हणजे सुधारण्याची. आता सुधारण्यासाठी अनेक सुधार, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली. त्यांनी काय केलं बाळांनो? सर्वात प्रथम एक रूल्स, आपल्या देशाचे काही रूल्स असले पाहिजे. रूल्स आणि रेग्युलेशन जेव्हा असतात एखाद्या घरावर म्हणा, देशावर म्हणा, गावावर म्हणा, तर ते गाव, देश, घर अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने ते सुरळीत चालू राहतं आणि त्याच देशाला, त्याच गावाला आणि त्याच घराला यश मिळतं. म्हणून रूल्स आणि रेग्युलेशन अतिशय महत्त्वाचे होते. आणि ते पाडण्यासाठी आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी एक संविधान बनवलं. हे संविधान बनवायला 2 वर्ष त्यांना पूर्ण लागली. विद्यार्थ्यांनो, आताच आपण भाषणातून संविधान कधी सुरू झाले, त्याची गरज का निर्माण झाली, संविधान म्हणजे काय, बऱ्याचशा गोष्टी आपण प्रश्न मंजुषेमधून सुद्धा काळाकाळातील पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रा, जीवसृष्टी या सर्वांकरिता घटना लिहिणे, सर्वांसाठी कायदे कानून तयार करणे आणि त्यानुसार आपल्या देशाची घटना सुरू ठेवणे. त्या घटनेवरूनच आपला देशाचा राज्यकारभार सुरू व्हावा, सुरळीत पार पाडावा. यासाठी की एवढी बुद्धिमत्ता ह्या पुरुषाच्या अंगी आली कुठून? एक दैवी शक्ती आहे. म्हणून आज त्यांना आपण देव सुद्धा मानतोय. आता प्रत्येक शाळांमध्ये संविधान दिवस आपण साजरा का करीत आहोत आणि कधीपासून करीत आहोत? आहे नाही. विद्यार्थ्यांनो, 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधानचा दिवस आहे. सगळ्यांना माहित आहे संविधान आहे, संविधान आहे. पण विद्यार्थ्यांमध्ये संविधान म्हणजे काय, त्याचं शिक्षण काय आहे, त्याची उद्देश भारताचा आहे तो अभिमान. या सुंदर विचारांनी आपल्या या संविधान दिवसाचा कार्यक्रम आपण इथे खूप सुंदररित्या आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात आपल्या लाडक्या सर्वांच्याच विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या लाडक्या मुख्याध्यापिका यांनी मुलांना खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम
अतिशय यशस्वीरित्या इथे आपला गांधी विद्यालयामध्ये पार पाडण्यात आलेला आहे. आपण या कार्यक्रमात विविध स्पर्धांचं 2 दिवस आयोजन केलं होतं. कालपासून विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या सर्व स्पर्धकांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि आभार. तसेच माझे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी, आपले प्रधान भाऊ यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक पार पाडण्यासाठी, यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्यांनीच या कार्यक्रमाला आपापल्या परीने योग्य असं सहकार्य केलेलं आहे. आजची प्रभात फेरी पण खूप सुंदर झालेली आहे. प्रभात फेरीचंही आयोजन खूप सुंदर झालं होतं आणि त्याच्यामुळे यात सगळ्यात भाग घेतलेले आणि अतिशय शाळेचा त्यांचं हार्दिक अभिनंदन. टाळ्या वाजवा. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता.